आत्ता उठलेलो आहे आणि आत्ता मला वाजलेले जवळजवळ 7:30 आणि फटाकन रेडी होऊन जायचं आहे फेअरवेलला, कारण का आज 10th स्टँडर्डचा फेअरवेल आणि आम्हाला जवळजवळ 8 वाजेला बोलवलं आणि मला पटकन रेडी होऊन नाश्ता करून जायचं आहे. तर मग आता पटापट आंघोळ वगैरे करतो, रेडी होतो आणि रेडी झाल्यावर कपडे वगैरे घातल्यावर भेटतो. चलो बाय. आत्ता झालेलो आहे मी रेडी, राम राम. आणि मस्त हे बघा, हा ड्रेस कोड आहे, पैजामा, कुर्ता, वॉच वगैरे सगळं झालं, मोजेडी वगैरे घालेल. त्याच्या आधी आईसाहेबांनी केला मस्त लसलशीत पोहेंचा नाश्ता, तर तो करेल. देवाची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मस्त नाश्ता वगैरे करून निघूया. 8:15ला आम्ही शार्प इथून निघू आणि तो गाडीत पेट्रोल वगैरे पण टाकायचं आहे आणि तर भेटू चला तेव्हा. नाश्ता वगैरे झाला. ओके चलो बाय. आणि इथं फेअरवेलची पार्टी वगैरे चालू आहे मस्तपैकी आणि जेवण वगैरे झालेलं. आता सगळे फोटो सेशन वगैरे चालू आहे. सिद्धार्थ नंदन हे बघा, सगळा भूमिक वगैरे सगळे आणि पार्टी वगैरे फेअरवेल पार्टी समाप्त हे बघा वगैरे बसलेले आहेत आणि हे बघा अशा प्रक्रियेने झालेलं आहे सगळं. फोटो सेशन वगैरे चालू आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही करू सगळं समाप्त आणि जाऊ घरी. स्कूलच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला दाखवतो. चलो बाय बाय. आत्ता तुम्ही पाहिलं की फेअरवेल वगैरे मी सगळे स्कूलला गेलो, फेअरवेल केली, फेअरवेलचा सीन वगैरे पाहिला तुम्ही. ओके राईट. त्याच्यानंतर एक विषय झाला, काय झालं की घरी आलो मी साधारण 4 वाजेला, कारण का 2-3 काम होते गावात, ते केले. घरी आलो 4 वाजेला, त्याच्यात झोपलो. उठलो डायरेक्ट 7 वाजेला. उठलो, थोडंसं बाहेर फिरायला वगैरे गेलो, त्याच्यानंतर मग घरी आलो, जेवलो आणि परत झोपलो. मग सकाळी उठलो, क्लासला वगैरे गेलो आज. आज उठलो, सकाळी क्लासला वगैरे गेलो, त्याच्यानंतर थोडंफार काम वगैरे होते आणि आत्ता तसं करत करत वाजले 1 आणि त्याच्यामुळे सॉरी. त्याच्यामुळे कालचा आणि आजचा व्लॉग जॉईन करून कंटिन्यू करणार आहे. आता मी अभ्यास करत आहे, म्हणजे बसेल आता हे बघा. आणि आज टेबल वगैरे सगळं क्लीन करायचं आहे, फुल पसारा वगैरे झालेला आहे. हा बघा, हा रूम आहे माझा. इथं कम्प्युटर होता पण त्याची हार्ड ड्राईव्ह काय झाली, करप्ट झाली, त्याच्यामुळे त्याला आता सध्या तरी रिपेरिंगला दिलेलं आहे. हा रूम आहे, महाराजांचा फोटो वगैरे, हा स्टडी कॉर्नर वगैरे. ओके, असा छोटासा रूम आहे आणि इथं एक स्पीकर आहे. हा बघा, थोडा धुळीने वगैरे भरला आहे, मग कधीतरी ऑन करतो. हा एक स्पीकर आहे. असं एक छोटा, मी एक छोटी बादली आणि एक मग्गा घेऊन घेतला आहे. थोडंसं एक मग्गा पाणी घेऊ. ओके, अजून थोडंसं पाणी घेऊ आणि 50% जुनं पाणी, 50% नवीन पाणी. चला त्यांना फिशला पकडायचं आहे. चल बाबा, बाबा चल 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 बाबा, बाबा चल. नाही, आता एक फिश आली बघा, एक कलर विडो. एक गेली. तर सेकंड आहे गुरामीचं पेयर, इथंच लपलेलं आहे. हे बघा, या ओहो ओहो ओहो, दादा चल. नाही, अरे अरे गेले. हे बघायचं आता 50% नवीन पाणी ॲड करूया. चलो, पाणी खूपच घाण झाले. मी जवळजवळ 1 मंथपासनं त्यांना क्लीन नाही केलेलं. एवढं पाणी इनफ आहे त्यांच्यासाठी. आणि आता यांना आहे ना मी इथंच एक जिन्यावर ठेवून देतो. ओके, पाणी खूपच घाण झालंय, खूप म्हणजे खूप. आता मी यांना असंच 1 वीक ठेवेल आणि आता आज टँक वगैरे तर नाही साफ करणार, पुढच्या संडेलाच टँक साफ करेल. तोपर्यंत त्यांना तसंच ठेवेल. मग आता त्यांना थोडंसं क्लीन वगैरे करायला लागेल
आणि टँकचं पाणी काढून घेईल मी 1 वीक नंतर त्याच्यात पाणी भरेल, कारण का तो खूप डर्टी झाला आहे. आणि जे स्पंज आहे मी तात्पुरता एक फ्रेंडकडून आणला होता स्पंज, हा प्रॉपर स्पंज नाही आहे फिल्टरचा. स्पंज फिल्टर जे असतं प्रॉपर स्पंज नाही, तो प्रॉपर स्पंज आणायला लागेल. त्याच्याने कसं आहे बघा, 50% घाण इथं ग्रास लावून जाते आणि 50% घाण जी असते ती स्पंज ऑब्झर्व करून घेतो. त्याच्यामुळे क्लीन चांगल्यापैकी साफ राहतो. आता तो स्पंज मागवायला लागेल, तो आल्यावरच मी फिशला याच्यात शिफ्ट करेल. तोपर्यंत आता स्टडी वगैरे करू आणि जेवण करू. तोपर्यंत बाय बाय. आत्ता आम्ही खेळायला आलेलो आहे मित्राकडे ॲज युजल. आणि आज बघा, आज कोण, स्वराज, वेदांत आंधळे कीपर, अथांश, त्याच्यानंतर अथर्व, पुष्कराज आयकर, पुष्कराज बघा, त्याची फिल्डिंग, ऋषभ, विराज, त्याच्यानंतर चिमॅडॉन. असे आज आम्ही सगळे खेळायला आलेलो आहे आणि आज खूप धमाल करणार आहे आज पण. आणि मला क्रिकेट येत नाही तरी पण मी येतो, टाइमपास करतो, चालला जातो. ओके, तर मग आज बघू कुठे बाहेर वगैरे जायचं जमतं आलं तर चलो. आता बघा, आता स्वराजची बॅटिंग बघू आपण. पाहिली वाईट टाकला, वाईट. मंडळी, मी बॅटिंगला उतरत आहे, मला क्रिकेट नाही येत. आता बघा माझी बॅटिंग. गे रे तू. कशी वाटली बॅटिंग? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आलेलो आहे आणि आता मी टेबल वगैरे सगळा क्लीन केला. तर हे बघा, टेबल फुल टू क्लीन केलेला आहे. तिकडचा पण एरिया थोडाफार क्लीन केला, विंडो वगैरे साफ केली, एअर फ्रेशनर लावला. आणि मला आवडता बघा 4 जनरेशनचे मोबाईल सापडले. फर्स्ट और सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, पण हा सेकंड किंवा थर्ड, हा फर्स्ट सेकंड, हा पण फर्स्ट सेकंड, आणि हा 4th जनरेशनचे फोन आहे. हा वर्किंग कंडिशन आहे, फक्त याचा डिस्प्ले गेलेला आहे कामातनं. तरी हा चालतो, मी तुम्हाला चार्जिंग करून दाखवेल. हा पण चालतो. याला मी जवळजवळ 2 to 3 months वापरला होता, फक्त याचा ऑडिओचा प्रॉब्लेम आहे. हा तर फुल कामातनंच गेलेला मोबाईल आहे बघा. 1 बोट एवढी स्क्रीन याची, फुल टू 1 बोट, याचा हाफ बोट. ही छोटीशी आपला कीपॅडवाला मोबाईल हा पण चालतो. आम्ही जवळजवळ हा पण 1 month वापरलेला आहे मी, तो पण चांगला वर्किंग कंडिशनमध्ये. फक्त याची चार्जिंग करायला लागेल. हा तर कामातनंच गेला. याला पण चार्जिंग केल्यावर चालेल, फक्त त्याचा ऑडिओचा प्रॉब्लेम आहे. आणि हा पण चांगला मोबाईल, फक्त त्याची छोटंसं एक हे गेलेलं आहे, डिस्प्ले गेलेला आहे. हे बघा, फुल टू गेलेला आहे, इथून गेल्या कामातनं, इथून गेलेला आहे कामात. हा चालतो, MIचा मोबाईल आहे मस्त. आपण याला चार्जिंग करून बघू. थांबा 1 सेकंड, 1 मिनटं. हा बघा, चालतो. याला चार्जिंग व्हायला वेळ लागेल. आणि ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि 1 लाईक केल्यावर, शेअर केल्यावर, सबस्क्राईब केल्यावर मला थोडंसं वाटतं की आपला ब्लॉग कोणीतरी बघतंय, कोणीतरी आपल्या ब्लॉगची आतुरतेने वाट बघत आहे. आणि प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी वियर्ड फूड चॅलेंज करणार आहे, म्हणून पुढचे ब्लॉग नक्की बघा. आणि ब्लॉग कसा वाटला लाईक करून नक्की सांगा. आणि लाईक केल्याने मला थोडंसं मनाला शांतता वाटते आणि ब्लॉग अपलोड करायची नवीन एक्साइटमेंट होते. आणि एक महत्त्वाचा प्रश्न होता, काय होता नाही आठवते, पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. हां, पण पुढचा ब्लॉग नक्की बघा. वियर्ड फूड चॅलेंज मी करण्याचा फुल टू ट्राय करेल. आणि तोपर्यंत बाय बाय, टाटा.